मनरेगा 2.0 मध्ये पूर्वसंमती मिळाल्यावर लगेच सबसिडी मिळत नाही। मग प्रश्न येतो की पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, बँकेचा संबंध केव्हा येतो, सबसिडी कधी आणि कशी मिळणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अप्रूव्हल ते ग्रांट म्हणजे सबसिडी ही पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्हाला बघायचा आहे आणि पूर्ण बघायचा आहे। नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो। ई टॅक्सवाला इथे आम्ही ॲग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, जसे की बिझनेस रजिस्ट्रेशन, ऑडिट अँड कंप्लायन्सेस, ॲग्री बिझनेस फंडिंग आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सबसिडी आणि सोबतच ॲग्री बिझनेस ग्रोथ यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। मग तुमचा बिझनेस महाराष्ट्रातील कुठल्याही भागात असेल तरी चालेल, आम्ही तुम्हाला योग्य बिझनेस कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्वसंमती म्हणजे एक्झॅक्टली काय, तर पूर्वसंमती म्हणजे तुमचा डीपीआर योग्य आहे, तुम्ही जो व्यवसाय करणार आहात तो या योजनेमध्ये पात्र आहे, जे काही तुम्ही डॉक्युमेंट आतापर्यंत सबमिशन केलेले आहे ते ओके आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट उभारणी जो करायची आहे तर त्याला एक मान्यता मिळणे म्हणजेच पूर्वसंमती। म्हणजे बघा, जेव्हा तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तो प्रोजेक्ट ऍक्च्युअल उभा करता तर त्याचा असा अर्थ होतो की आता तुम्हाला 100% तुमचं जे अनुदान आहे ते मिळणार आहे, तिथे पुढे कुठेही अडचण येणार नाही। पण बघा, पूर्वसंमती मिळाली म्हणजे याचा असा अर्थ नाहीये की सबसिडीचे पैसे आपल्या डायरेक्ट आता खात्यात आलेत, असा बिलकुल अर्थ नाहीये। त्यानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस उभा करायचा आहे आणि मगच तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करणार आहे। मग आपण हे सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की पूर्वसंमतीनंतर पहिली स्टेप काय आहे, तर बँक प्रोसेस। मग ही बँक प्रोसेस जी आहे तर ती कोणाला लागू होते आणि कोणाला लागू नाही होणार याबद्दल आपण माहिती घेऊया। तर इथे लक्षात घ्या की तुमचा जो प्रोजेक्ट आहे हा 20 लाख रुपयापर्यंत जर असेल तर तुम्हाला तुमचे 60% जी सबसिडी आहे म्हणजे 12 लाख रुपये सबसिडी आहे ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर मिळणार आहे। इथे तुम्हाला कुठेही बँक लोन करण्याची आवश्यकता नाही। म्हणजेच तुमचा प्रोजेक्ट 20 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्ही आणि गव्हर्नमेंट सबसिडी या दोघांचाच संबंध येतो, बँकेचा संबंध इथे बिलकुल नसतो। पण जर तुमचा प्रोजेक्ट हा 20 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला बँक लोन करणं कंपल्सरी आहे, भलेही तुमच्याकडे पेमेंट असेल तरीही। मग यामध्ये साधारणपणे एक 75% तुम्हाला बँक लोन करायचं आहे आणि 25% तुमचं ओन कॅपिटल म्हणजे तुमचा स्वतःचा निधी तुम्हाला वापरायचा आहे। मग त्यानंतर जी काही तुम्हाला 60% सबसिडी मिळणार आहे तर ही सबसिडी तुमच्या बँक लोन सोबत कनेक्ट होईल। म्हणजे जेव्हा तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होईल तर प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जी सबसिडी आहे तर ती बँक लोन मध्ये ऍडजस्ट केली जाईल। मग ही जी प्रोसेस आहे ती एकदम सिक्युअर करण्यासाठी आपल्याला 3 पार्टी ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे। म्हणजेच आपली संस्था म्हणजे एफपीओ किंवा एफपीसी, त्यानंतर बँक आणि त्यानंतर पोकरा, या तिन्हीमध्ये 3 पार्टी ॲग्रीमेंट होते आणि जोपर्यंत ही ॲग्रीमेंट होत नाही तोपर्यंत सबसिडीची प्रोसेस पुढे होणार नाहीये। आणि ही जी 3 पार्टी ॲग्रीमेंट आहे ती फक्त तेव्हाच लागू होईल जेव्हा तुमचं प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाख रुपयाच्या पुढे असेल। 20 लाख रुपयाच्या मध्ये जर असेल तर ही 3 पार्टी ॲग्रीमेंटची आवश्यकता येत नाही। त्यानंतर तुम्ही बँक प्रोसेसही सुरू केली जर तुम्हाला लागू असेल तर। मग आता पुढचा जो टप्पा आहे ऍक्च्युअल आपला प्रोजेक्ट सुरू करणं। मग इथे तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो उभा करायला सुरुवात करायची आहे, जसे की मशिनरी खरेदी करायची आहे, बांधकाम करायचं आहे, सेटअप, इन्स्टॉलेशन इत्यादी सगळा खर्च मंजूर डीपीआर याप्रमाणेच तुम्हाला करणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्वाचं, या सर्वांचे बिल्स, इनवॉइसेस, पेमेंट्स जे काही आहेत ते सर्व तुम्हाला जपून ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढे ते आपल्याला सबसिडीसाठी उपयोगी येणार आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस आहे मोका तपासणी म्हणजेच साइट इन्स्पेक्शन। म्हणजे बघा, आतापर्यंत आपण ऑनलाईन अर्ज केलं, त्यानंतर पूर्वसंमती मिळाली, त्यानंतर आपण बँक प्रोसेस केली आणि त्यानंतर ऍक्च्युअल प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे। मग जेव्हा आता हा प्रोजेक्ट तुमचा उभा झालेला आहे, सुरू झालेला आहे, मग तेव्हा जे कृषी अधिकारी आहेत ते प्रत्यक्ष तुमच्या स्पॉटवर येतील, जागेवर येतील, तुमचा जो प्रोजेक्ट आहे
तो पूर्ण डीप मध्ये पाहतील. त्यामध्ये हे बघितलं जातं की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपरली सेटअप झाला आहे का, जो तुम्ही डीपीआर प्रोव्हाइड केला होता त्या डीपीआर नुसारच प्रत्यक्ष काम झालेलं आहे का, आणि जो काही तुम्ही खर्च केलेला आहे तो योग्य आहे का, यालाच आपण म्हणू शकतो मोका तपासणी म्हणजे साइट इन्स्पेक्शन. आणि मग जेव्हा मोका तपासणी होते तेव्हा पुढची स्टेप येते ग्रांट रिक्विजिशन म्हणजे अनुदान मागणी. मग या अनुदान मागणीसाठी मोका तपासणी नंतर तुम्हाला इन्स्पेक्शन रिपोर्ट, बिल्स, साइट फोटोज, बँक डिटेल्स हे सर्व आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि आपल्या सबसिडीची आपल्याला मागणी करायची आहे. मग आपण मागणी केल्यानंतर आपल्याला सबसिडी एक्झॅक्टली कधी रिलीज होते, पैसे कधी आपल्याला मिळतात याबद्दल आपण माहिती घेऊया. मग सबसिडीची मागणी केल्यानंतर जर गव्हर्नमेंट ऑफिसरला सगळं काही योग्य आहे असं दिसून येतं तर तेव्हा ते अधिकारी आपला प्रोजेक्ट फायनलाइज करतात आणि आपला जो ग्रांट आहे, आपली जी सबसिडी आहे ती अप्रूव्ह करतात. मग अप्रुव्हल केल्यानंतर ही जे 60% सबसिडी आहे ती आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये जमा केली जाते. जर लोन असेल तर लोन अकाउंट मध्ये जमा केली जाते आणि जर लोन नसेल तर डायरेक्ट आपल्या अकाउंट मध्ये ही सबसिडी आपल्या जमा केली जाते. तर ही झाली पूर्वसंमती ते सबसिडी मिळण्यापर्यंतची प्रोसेस. तर मी आता तुम्हाला काही कॉमन मिस्टेक्स सांगणार आहे ज्या की तुम्हाला अवश्य टाळायचे आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला अप्रुव्हलच्या अगोदर कुठेही खर्च करायचा नाहीये, म्हणजे पूर्वसंमतीच्या अगोदर खर्च बिलकुल करायचा नाहीये. त्यानंतर जो काही आपण डीपीआर मध्ये मेन्शन केलेला आहे तो डीपीआर वेळोवेळी चेंज करायचा नाहीये, त्याच्यामध्ये कुठेच काही कोणत्याच बाबी चेंज करायच्या नाहीये. त्यानंतर जो काही आपण खर्च केलेला आहे त्याचे जे बिल्स आहे, इनव्हॉइसेस आहे तर ते प्रॉपर तुम्हाला जपून ठेवायचे आहे. आणि जर तुमचा प्रोजेक्ट 20 लाख रुपयाच्या पुढे जर असेल तर तुम्हाला बँक प्रोसेस सुद्धा प्रॉपर करायची आहे अप्रुव्हल आल्यानंतर. मग या जर चुका तुम्ही टाळल्या तर तुम्हाला सबसिडी मिळण्यामध्ये कुठेही अडचण होणार नाहीये आणि तुमची सबसिडी एकदम वेळेवर तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, पोकरा 2 मध्ये अनुदान 100% मिळतं, फक्त आपली पात्रता आणि योग्य प्रोसेस केली तर. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर जरूर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा ज्यांना या व्हिडिओची खरी आवश्यकता आहे. तर या पोकरा 2.0 मध्ये तुम्हाला कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल, अनुदान घ्यायचं असेल, ही सर्व प्रोसेस एका योग्य नियोजनामध्येच होणं आवश्यक आहे. मग जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या प्रोसेससाठी किंवा अनुदान घेण्यासाठी तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही ही जी प्रोसेस आहे ती सुरुवातीपासून ते अनुदान मिळेपर्यंत आमचा तुम्हाला सपोर्ट असणार आहे. या व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे, तिथे कमेंट करा, मी पर्सनली तुम्हाला रिप्लाय करेन. तर तुमच्या सोयीसाठी मी एक एन्क्वायरी फॉर्म या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे, तर तिथे जाऊन तुम्ही तुमची माहिती भरा. आमचे एक्सपर्ट तुम्हाला स्वतःहून कॉल करतील आणि सर्व काही प्रोसेस तुम्हाला समजून सांगतील. मग महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी आम्ही ही सर्व सेवा तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद.